म्हणतात की मला स्वयंपाक अजिबात येत नाही, पण घरी मी एवढी टेस्टी मैसूर बोंडा केले की सगळे खाऊन शॉक झाले. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. कसं काय मैसूर बोंडा करण्यासाठी मी घेतले मैदा आणि दही. पिठाला आधी चाळून घ्यायचं, मग एक पतीला घ्यायचं, त्याच्यामध्ये दही, खायचा सोडा, जिरे, ओवा, हिरवा मिरची कुटून टाकायचं, मग दही टाकायचं, पाणी टाकून मस्त पिठाला चुरून घेऊन झाकून ठेवायचं 15 मिनिट. चला तोपर्यंत चटणीची तयारी करू. आपल्यापाशी शेंगदाणे नव्हते म्हणून शेंगाचा उपयोग केले. मस्त शेंगदाणे काढून भाजून घेतले. मग मिक्सर भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, हिरवे मिरच्या, सांबार जे काय सामग्री लागते ते टाकून मस्त बारीक पीठ करून घेतले त्याचं. मग कढाईमध्ये ऑइल टाकले, जिरे टाकले, मस्त वाळल्या मिरच्या, कढीपत्ता टाकून मस्त चटणीला तडका मारले. देखते मुंह में पानी आ रहा है, इतनी अच्छी बनी थी हमारी चटणी. बोंडा करण्यासाठी आपलं पीठ पण मस्त तयार आहे, ऑइल पण मस्त गरम झाले. तर चला पटकन तळून घेऊ. मेरा भाई हमेशा मौके पे चौका मारने के लिए पहुंच जाता है. एवढी मेहनत मी केले, पण सगळं क्रेडिट माझा भाऊ घेऊन जाणार. मजाऊन चांगला मैसूर बोंडा तळत होता. माझी आजी पण शाक झाली याला बघून. एवढा चांगला स्वयंपाक करायला कधी शिकला तू? आजी समजने वाले को इशारा काफी आहे म्हणलो. मस्त प्लेट मध्ये सर्व करून त्याला टेस्ट करायला दिलो. त्यानं म्हणला की 1 नंबर बनलेत. बरं झालं की माझी बुराई केला नाही. मग मी खायला बसले. खरंच एवढी टेस्टी झालते ना, मन कर रहा है खुद के हात चुमलू. माझ्या आजीला पण खूप आवडले. मग बच्चा पाटीला टेस्ट करायला दिले, त्याला पण खूप आवडले. आम्ही फक्त चांगल्या कामात सुरुवात करतो, आमच्या हाताने कांड आपाप होत जातात. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.